पावसाळा म्हटलं की नाही की आपली एखादी ट्रिप मस्त अशी डोंगराळ भागात व्हायलाच पाहिजे. मग आपण बरेच वेळा धबधब्यावर जाणं पसंत करतो. पण अशी खडतर वाट चढून, उंच डोंगर चढून जर मारुतीरायाचं दर्शन मिळालं आणि सीतामाईतनं वापरलेलं प्रत्यक्ष असं हे जातं पाहायला मिळालं तर तर इथे आहे हे सीतामाईचं जातं. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर डोंगरावर सीतामाईचं मोठंच्या मोठं जात आहे. आता तिथं हे काका स्वतःचं हॉटेल चालवतात. खरं हे पण खूप अवघड काम आहे बरं का. एवढा डोंगर चढून सामानाची ने-आण करणं आणि हॉटेल चालवणं तशी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याच हॉटेलमध्ये आतल्या बाजूला हे जातं आहे. म्हणजे खरं तर ते जातं जिथं आहे ना तिथं हे हॉटेल आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं हे एका बाजूला चूल आहे आणि जवळजवळ कमरे एवढं त्या जात्याचं जोत आहे आणि त्याच्यानंतर वरचा भाग आहे. त्याच्यावरती या काकांचं सगळं हॉटेलचं सामान होतं. म्हटलं हलवायला नको, पण तुम्हाला दाखवावं की पुरातन वस्तू किंवा वास्तू कशा असतात. जरंडेश्वराच्या डोंगरावरती मारुतीरायाचं प्रगटस्थान आहे आणि ते खरंच खूप जागृत देवस्थान आहे. आणि तिथंच पाठीमागं रामरायाचं मंदिर पण आहे. तिथंच एक समर्थ रामदास स्वामी स्थापित गुहा पण आहे. म्हणजे त्या गुहेमध्ये रामदास स्वामी ध्यानासाठी बसत होते असं या काकांनी सांगितलं. आणि या काकांचं छोटंसं हॉटेल पण तिथंच आहे. तर हे जरंडेश्वरचं स्थान बघायला यायला विसरू नका. सुरुवातीला थोड्या पायऱ्या आहेत आणि नंतर मात्र अशी खडी चढण आहे की नाही. आणि या सगळ्याचा शिनवठा घालवायला मस्त असा चहा त्या काकांकडे मिळतो. चहा घ्यायचा, फ्रेश व्हायचं आणि मग हे बघा अंधारात उतरायला लागलं. दिवसा दिसत नाही एवढा अंधार होता आणि तिन्ही सांजच्या वेळेला तर ही जनावरं घराकडे निघालेली. हे एकूण सगळं वातावरण एवढं छान होतं ना, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू एकच की तुम्हाला या जुन्या पुरातन वास्तूंची माहिती व्हावी. तुम्ही जर का साताऱ्याच्या आसपास राहत असाल ना तर नक्की, आणि जर का दुसरीकडे कुठं राहत असाल तर साताऱ्यात येऊन वेळ काढून जरंडेश्वराच्या डोंगरावर मात्र एकदा नक्की जाऊन या. कितीही ट्रेकिंग करणारे असले ना तरी तो डोंगर चढताना दमतातच. आणि अशा जुन्या पुरातन वस्तू तिथंच पाहायला मिळतात. म्हणून नक्की एकदा या. याला व्लॉग म्हणता येणार नाही, पण माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की म्हणता येईल. या सगळ्याचा आनंद नक्की घ्या.